नमस्कार. जय महाराष्ट्र. प्रवास समाचारमध्ये आपलं सर्वांचं संपादक भालचंद्र वल्लभ या नात्याने सर्वप्रथम स्वागत करतो. बरेच दिवसानंतर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही देशामध्ये झालेल्या घडामोडींवरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज आपण पाहिलं गेले अनेक दिवस ज्या देशाचं भवितव्य म्हणून समजलं जातं अशा विद्यार्थ्यांबरोबर काय झालं आणि कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे पुढे सरकत गेलं याविषयी थोडीशी चर्चा आपण माध्यमात करणार आहोत. मित्रांनो, अभिजित दिपके हे 19 मे 2026 रोजी एक कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करतात. पण ती स्थापना करण्याची वेळ का आली आणि राजकीय नेत्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमुळे ही झालेली चळवळ ही कशा पद्धतीने उभी राहिली. मित्रांनो, एखादा सरन्यायाधीश ह्या विद्यार्थ्यांना हे कॉक्रोच आहेत असं संबोधलं जातं आणि त्यावेळी हे कॉक्रोच म्हणजे हे झुरळ पार्टी आहे हे काय करू शकतं हे आज देशामध्ये दिसून आलं आहे. आज बरेच दिवसानंतर धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या होत्या कॉक्रोच जनता पार्टीच्या त्या आज 3 मागण्या मान्य करण्यात आल्या आणि आज गेली 26 दिवस जो चाललेला आंदोलन होतं ते कुठेतरी त्याला स्थगिती दिली आहे. मित्रांनो, आपल्याला यावरती बोलायचं आहे. हे आंदोलन ज्यावेळी सुरू झालं आणि शास्त्रज्ञ सामाजिक आणि ज्याने शिक्षणासाठी जी चळवळ चांगल्या प्रकारची सोनम वांगचुक यांनी सुरू केली होती, लडाखमध्ये चांगल्या प्रकारचं सैन्यांसाठी पण त्यांचं योगदान आहे, अशा व्यक्तीने जे आमरण उपोषण चालू केलं की त्यांना सोनम वांगचुक ह्यांना माहिती पडलं की देश ही लोकशाही राहत नाही आहे आणि ज्यावेळी अभिजित दिपकेने सर्व ह्या विद्यार्थ्यांना घेऊन या आंदोलनाची सुरुवात केली आणि त्यावेळी लक्षात आलं की हीच खरी परत एकदा लोकशाही टिकून ठेवायची वेळ आहे. सोनम वांगचुक यांनी त्यांना जंतर मंतरवरती चांगल्या प्रकारचा विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. आमरण उपोषण सुरू झाले. सरकारने ते बऱ्याच वेळी दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना असं वाटलं होतं हे विद्यार्थी काय करणार, कारण गेली 2014 नंतरची ह्या अखंड देशामध्ये चाललेली जी वाटचाल आहे ती लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे चालली होती. अनेक छोट्या छोट्या राज्यातले जे छोटे छोटे पक्ष आहेत हे संपवण्याचा पण प्रयत्न ह्या भारतीय जनता पार्टीने केला. मात्र कुठचीही गोष्ट अति झाल्यानंतर तिथे माती होती जी होते ही आज ह्या माध्यमातून दिसून आलं. भारतीय जनता पार्टीने अनेक नेत्यांना त्यांच्या दडपणाखाली आणून त्यांचे छोटे मोठे जे काही अव्यवसाय आहेत ह्या माध्यमातून दाबवण्याचा प्रयत्न केला. अखंड कुटुंबामध्येच नाही तर सर्व छोट्या छोट्या पार्ट्यांमध्ये ताटाफूट केली आणि आपल्यासारखं कशा पद्धतीने करता येईल हे करून घेतलं. मित्रांनो, सांगण्याचं प्राधान्य एकच आहे की जी नारी शक्ती आहे, हे युवा शक्ती आहे, हे एकत्र एका छताकडे आणण्याचं काम कोणतरी करणारी एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती 19 मे 2026 अभिजित दिपकेसारख्या युवा नेतृत्वामध्ये आली आणि एकदम वाऱ्यासारखं जो चक्रीवादळ फिरलं आणि सर्व तरुण जे एकत्र आलं. जर देशाचं भवितव्य उभं राहणार असेल या लोकांवरती लाठीचार, अत्याचार, दडपशाही हे आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर जे जंतर मंतरचं वातावरण मला वाटतं बिघडून गेलं. गांधीजीने भारतातील पहिलं सत्याग्रह 1917चा जो होता त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की अनेक असे अण्णा हजारेने उपोषण केलेत. बऱ्याच लोकांनी उपोषणाच्या माध्यमातून मार्ग अवलंबला होता, दाद आणली. त्याचबरोबर त्यावेळी सरकारने त्यांच्या मागण्या रास्त आहेत की नाही आणि ते खरोखरच मान्य केले काय पाहिजेत, त्यात काय तोडगा काढता येईल असं प्रयत्न केला.
मात्र जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या विचारावरती दुर्लक्ष केला आणि ही चळवळ परत एकदा अखंड भारतभर उभी राहील. छोट्या छोट्या खेड्यांमधून पालक आणि विद्यार्थी एकवटू लागलेत आणि ज्यावेळी ही परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जात आहे असं प्रधानमंत्रींना वाटलं, त्यावेळी ह्यावरती छोट्या चर्चांना एक वेळ आली. एक छोटीशी चळवळ मोठी कशी रूपांतर होते हे दाखवून दिले. प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येकाला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे आणि विद्यार्थ्यांनी कलम 19 आर्टिकलचा संविधानाचा वापर केला आणि त्यांनी खरोखरच राजकीय नेत्यांना आणि जे आपले संरक्षण करताना कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांना त्याची जाणीव करून दिली मित्रांनो. कारण हा इतिहासामध्ये हे आंदोलन लिहिलं जाणार आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की जालियनवाला बाग पंजाब 13 एप्रिल 1919 रोजी जो अत्याचार झाला होता, अमानुष शेकडो लोकांना गोळीबारच्या माध्यमातून इंग्रजी लोकांनी काय केलं होतं की गोळ्यांचा धाक दाखवून आणि गोळ्या झाडून त्यांचं तिथे आत्मदहन केलं होतं. हीच ज्यावेळी एक 48 तासापूर्वी अभिजितसारख्या एका तरुण व्यक्तीने सांगितलं की जालियनवाला बाग हत्याकांडची आठवण करून दिली सरकारला आणि ते झालं तरी आम्ही या मैदानातून, या दिल्लीमधून, जंतर मंतरमधून हटणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. त्याचबरोबर अखंड महाराष्ट्रामधून अनेक नेत्यांनी, नवतरुण जे आत्ताचे उभे राहणारे जे नेते मंडळी आहेत, म्हणजे कुठच्याही पक्षाचे असू देत, त्या लोकांनी या आंदोलनाला चांगल्या प्रकारचं सपोर्ट केलं. एरवी सगळे राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना जर एखादी व्यक्ती आपल्या वरचढ होत असेल, एखादा पक्ष आपल्या वरचढ होत असेल, जो आपल्या मित्राचा शत्रू तो आपला शत्रू, आपला शत्रू तो आपला मित्र दोस्त, अशा पद्धतीने ही वेळ आणली आणि एकत्र सर्व जागे पाहिलं. आणि काल शेवटपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचे राजीनाम्याची मागणी केली गेली आणि ती ज्यावेळी अनेक त्यांचे राजकीय नेते बोललेत की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊन काय फायदा होणार आहे. मित्रांनो, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तरी हा प्रश्न अजून सुटलेला नाही. करप्टशाही ह्या देशामध्ये प्रत्येक खात्यांमध्ये एवढी बिघडलेली आहे की एका मृत व्यक्तीच्या कफनाचे पण पैसे सरकारी हॉस्पिटलमध्ये द्यावे लागतात, तोपर्यंत ती बॉडी मिळत नाही. ही आज आमच्या महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे, अखंड देशाची वस्तुस्थिती आहे आणि हे असंच बदलणार नाही आहे. आणि हे जर बदल घडवायला आलं असेल तर परत एकदा जसं इंग्रजी जुलूमशाहीशी आपण जो सत्याग्रह केला होता, आंदोलनं केली होती, गनिमी काव्य केले, भूमिगत राहून क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ही परत एकदा ह्या देशातलं करप्शन संपवायचं असेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे. बघा ना, एक सरन्यायाधीश बोलत आहेत की त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे किंवा त्यांचे व्हिडिओ बघायला मला वेळ नाही, त्याच्यात माझा वेळ वाया नाही घालवायचा आहे. मात्र कबुतरांचा प्रश्न असो, कुत्र्यांचा प्रश्न, ह्याच्यावरती त्यांना वेळ द्यायला आहे, त्याच्यावरती चर्चा करायला वेळ आहे. संविधानाने हाऊसमध्ये ह्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री आतापर्यंत आले नव्हते. मात्र प्रधानमंत्री मग अशा कामात जर देशाचं भवितव्य, युवा नेतृत्व जर तुम्हाला आठवण करून देत असेल आणि ह्याच्यावरती तुम्हाला तोडगा काढायला जर वेळ मिळत नव्हता तर नेमकं तुम्ही काय करत होता. आज एक गोष्ट सिद्ध झाली आहे की या अखंड देशामध्ये की नवतरुण पिढीने हा देश हातामध्ये घेणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत ह्या देशामध्ये चाललेली जुलूमशाही आहे ही हटवली पाहिजेत. ही गोष्ट प्राधान्याने लक्षात येते. बघा, अजून एकदा आपण जाणीव करून देतो लोकांना की कॉक्रोच जनता पार्टीचे जे 3 मुद्दे होते, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे. दुसरी गोष्ट, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, हे गुन्हे दाखल जे आहेत ते त्यांना भवितव्यामध्ये पण आता सरकार आश्वासन तुम्हाला देईल गुन्हे आम्ही रिटर्न घेतो म्हणून, पण ह्या सरकारचा काही भरोसा नाही. परत कुठच्या तरी जाळ्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना अटकवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे ह्यांना सपोर्ट जे आजपर्यंत लोक जे करत आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिला पाहिजे आणि जाणीवपूर्वक लेखी स्वरूपामध्ये या सरकारकडून घेतलं पाहिजे. प्लस ज्या विद्यार्थ्यांना तिसरी मागणी होती, ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला,
एक आमची भगिनी विद्यार्थिनी या लाठीचार्जमध्ये तिचा मृत्यू झाला. अशा लोकांना लाखो आणि करोडो रुपयाची नुकसान भरपाई म्हणून त्यांना मदत दिली पाहिजे. त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे. मात्र अनेक आंदोलनं आपण पाहिलीत, पण या आंदोलनातून आपण अनेक असे व्हिडिओ पाहिलेत. सत्यता लोकांसमोर आज नाही उद्या येईल. कारण एक विद्यार्थिनी सांगते की माझे वडील हे भाजपचे राजकीय नेते आहेत, माझे कुटुंब सर्व भाजपचे आहेत, यांच्यापासून मला मास्क लपवून मास्क लावून बाहेर फिरावं लागतं, मला लाज वाटते सांगायला हे भाजपचे नेते आहेत म्हणून. म्हणजे ही परिस्थिती ह्या देशावरती आलेली आहे. एक ऑफिसर जिने बॅगमधून पैसे घेऊन जाते आहे आणि हे बॅग ह्यांना आंदोलन करताना मारण्यासाठी पैसे दिलेले होते, की तिचा पती सांगतो आहे की हे करप्शनचे पैसे आहेत म्हणून. ह्या देशामध्ये काय झालं? दादरमध्ये तुम्ही पाहिलं की विद्यार्थ्यांचा विनयभंग करण्यात आला. ज्यांच्या हातामध्ये रक्षण करण्याची जी जबाबदारी आहे, ज्या अशाच माता भगिनींवरती अमानुष अत्याचार करत बसणार का? जर देश महासत्ताकच्या दिशेने जातो आहे तर आपल्या देशाकडून इतर देश काय संदेश घेणार आहेत? हा संदेश घेणार आहेत का? हे प्रश्न अनेक लोकांसमोर आज उपस्थित झालेले आहेत. मात्र भवितव्यामध्ये नव तरुण पिढी ही कॉक्रोच हिनवणाऱ्या लोकांनी आज त्यांना पूर्ण हुरलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा विजय जो आहे तो चांगल्या प्रकारचा पार पाडलेला आहे. प्रभात समाचारच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो की अभिजित दिपके ह्यांना त्यांच्या भवितव्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य राबवलं पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त ह्याहून अधिक लोकांचा पाठिंबा भेटला पाहिजे आणि ह्या देशामध्ये सुराज्य चांगल्या प्रकारचं चालण्यासाठी सर्व लोकांनी, सर्व राजकीय नेत्यांनी पण त्यांना मदत करायला पाहिजे. कारण हीच वेळ होती परिवर्तन घडवायची म्हणून. आणि ह्या माध्यमातून आपण जिथे जातो आहे सोशल मीडियावरती किती विश्वास ठेवायचा? सर्वच व्हिडिओ सत्यता दाखवत नाहीत, काही फेक आहेत. आज प्रियंका गांधीने सांगितलं की सदनच्या बाहेर ज्यावेळी त्यांची मीडिया स्टेटमेंट घेत होती त्यावेळी त्यांनी विचारलं की हाऊसमध्ये ज्यांची तुम्ही स्टेटमेंट घेतली पाहिजे मीडियाने ती तुम्ही स्टेटमेंट घेत नाही, त्यांना प्रश्न का विचारला नाहीत? मग अशा या माध्यमातून विकाऊ मीडियांवरती पण लोक विश्वास ठेवतील का? हा भवितव्यातला विषय आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू परत एकदा एकत्र ह्या 2 दिवसामध्ये ह्या चळवळीमध्ये उतरताना दिसलेत. तर महाराष्ट्राचं जे भवितव्य ज्यांच्याकडे पाहिलं जातं हे ठाकरे बंधू परत एकदा ह्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारचं काम करतील का? हा प्रश्न आहे. अनेक ह्या विषयांवरती अनेक मुद्दे उपस्थित होणार आहेत आणि ह्या मुद्द्यांवरती संविधानामध्ये ज्याही काही बदल घडले जात आहेत त्यावरती पण चर्चा होणार आहेत. पण मात्र आपल्या सर्वांना आम्ही सांगतो की या सर्व गोष्टी बदल घडत असताना आतापर्यंत तुम्ही पाहिलं की तुम्ही ज्या व्यक्तींना निवडून देता, एखाद्या उमेदवाराला निवडून देता, हा उमेदवार तुमच्या त्या क्षेत्रामध्ये, तुमच्या विभागामध्ये, तुमच्या वार्डमध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी तुम्ही निवडून देता. मात्र हे कुठेतरी आमिषाला बळी पडतात आणि बेडकासारख्या उड्या कुठेही मारत असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्यावेळी तुमच्याकडे मतदानासाठी एखादा उमेदवार येतो त्यावेळी त्याला आज विचारण्याची गरज झाली आहे, तुम्ही ह्याच पक्षासाठी काम करणार आहेत का? आमच्या भवितव्यासाठी काम करणार आहेत का विकले जाणार आहेत? ह्या गोष्टी भवितव्यासाठी आता ही नवतरुण तुम्हाला विचारणार आहे. आणि जो अमानुष विद्यार्थ्यांचा छळ केला गेला आहे त्यांना रात्रीच्या रात्री नोटिसं बजावल्या आहेत आणि ज्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ते प्रधानमंत्री, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री किती दिवसात त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत आणि बडतर्फ ज्यांना जे केलं आहे त्यांचे जे नोटिफिकेशन आहे ते मीडियामध्ये कधी जाहीर करतील की ज्या लोकांनी खरोखरच अशा प्रकारचे अत्याचार केलेले आहेत. पुढचे व्हिडिओ आपण प्रभात समाचारच्या माध्यमातून जसं अपडेट येतील ते आपण पाहत राहणार आहोत. पण सर्वांसाठी आज परत एकदा सांगतो की आपल्याला जागं राहिलं पाहिजे, झोपून चालणार नाही. प्रभात समाचारचे व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही भरपूर पाहिले आहेत, हजारो व्हिडिओ आपण पाहत आहेत आणि आजपर्यंत आपल्या तुमचे पण सर्वांचे आभार मानण्याची अजूनपर्यंत वेळ आली नाही. कारण तुमच्या माध्यमातून आपण 5,000पर्यंत सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलो आणि चांगल्या प्रकारचे प्रभात समाचारला आज तुम्ही योगदान दिलात. त्याबद्दल तुमच्या पण सर्व आपले जे प्रभात समाचारचे आमचे सहकारी आहेत त्यांच्या सर्वांचं, या सभासदांचं पण मी हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला प्रभात समाचारचे प्रत्येक व्हिडिओ जर आवडत असतील तर प्रभात समाचारला लाईक आणि सबस्क्रायबर नक्कीच करा.
प्रत्येक एरियामध्ये तुमच्यावरती काही छोटे मोठे संकट असतील किंवा तुम्हाला तुमच्या माध्यमातून न्याय मिळत नसेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचू, तुमचे व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, माध्यमांशी पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला पण न्याय देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.